आपण जे पाहत आहेत हे आहे निवडुंग आणि ह्या निवडुंगाचे अनेक उपयोग आहेत. आपण ह्या निवडुंगाचा उपयोग प्रामुख्याने चाऱ्यासाठी असेल, इंधनासाठी असेल, लेदर बनवण्यासाठी असेल, सजावटीसाठी असेल, फ्युएल बनवण्यासाठी असेल किंवा बायोकंपोस्ट बनवण्यासाठी असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो. खरं तर निवडुंग म्हणजे काही बिनकामाची वनस्पती जिला काटे असतात आणि तिचा काही उपयोग नाही, संरक्षण एवढाच तिचा फायदा असं लोकांना वाटतं. पण जर आपण ही आपुंशा जातीची जर निवडुंग पाहिलं तर हे आहे काटेविरहित निवडुंग. याला म्हणतात स्पाइनलेस किंवा थॉर्लेस कॅक्टस. या निवडुंगाचा उपयोग असा आहे की आपण याच्यापासून चारा करू शकतो, फ्युएल करू शकतो, फॉडर करू शकतो, लेदर बनवू शकतो. असा वेगवेगळा उपयोग असणारं हे निवडुंग आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना वरदान ठरते, ते म्हणजे चारा म्हणून. कारण की आज आपल्याकडे डोंगर उताराची जमीन, मुरमाड जमीन, रेताड जमीन, ज्या ठिकाणी आपण पाण्याच्या इरिगेशनची फॅसिलिटी करू शकत नाही, असे पडीक जमीन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. अशा जमिनीमध्ये फक्त सुरुवातीला 2 ते 3 वेळा जर पाणी आपण देऊ शकलो किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर याची लागवड केली तर एकदा पहिल्या वर्षी फक्त पाणी द्यावं लागतं, अन्यथा पुढील काळामध्ये अजिबात पाणी देण्याची गरज नाही. आज आपण पाहतो की डोंगराच्या ठिकाणी साबरकांडा असेल, निवडुंगा असेल, ॲटोमॅटिक आलेला आहे. तिथं तर काही कोणी लावायला गेलं नाही. मग त्या ठिकाणी जर साबरकांड येत असेल तर आपलं निवडुंग देखील अतिशय सहज पद्धतीने येतं. या झाडाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर आपण पाहू शकता की प्रत्येक पानाला 1, 2, 3, 4 किंवा असे 4-5 फुटवे निघतात आणि प्रत्येक पानाला 4 ते 5 फुटवे निघतात. त्या ठिकाणी आपण याची वाढ होत जाते. म्हणजे हे खालचं पहिलं पान होतं, हे दुसरं पान, दुसऱ्या पानाचे हे 2 फुटवे, त्यानंतर ह्या पुढचं पान, याला पुन्हा ह्या बाजूला 2 ते 3 फुटवे या ठिकाणी येऊ शकतात आणि अशा पद्धतीने हे झाड वाढत जातं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासून प्रति झाड 20 किलो उत्पादन आपल्याला मिळतं आणि आपण चारा म्हणून त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची कमतरता आहे किंवा डोंगर उताराच्या जमिनी आहेत, मुरमाड जमिनी आहेत, जिथे शेती आणि आपण मका असेल, हत्तीगवत असेल अशी पिकं लावू शकत नाही, अशा ठिकाणी जर याची लागवड केली तर हे फार उपयोगी होऊ शकतं.